नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण मुले आवडीने खातात अशी पोटॅटो स्माइलीची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा शिजवून घेतला आहे. आता आपण किसणीच्या मदतीने हा बटाटा किसून घेणार आहोत. आता आपण किसून घेतलेला बटाटा एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हा बटाटा शिजवताना खूप जास्त शिजवायचा नाही. आता आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ, 1 टीस्पून हळद. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून याचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत. आता आपल्या या पिठाचा घट्ट असा गोळा मळून झाला आहे. आता आपण याच्या स्माइली बनवण्यास घेऊ. त्यासाठी येथे मी एक बटर पेपर घेतला आहे. तुम्ही बटर पेपरच्या ऐवजी प्लास्टिक शीटचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण बनवून घेतलेल्या पिठातील एक छोटासा गोळा घेऊन त्याची जाड अशी पोळी लाटून घेणार आहोत. आता आपली पोळी लाटून झाली आहे. आता आपण याला कट करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका डबीचे झाकण घेतले आहे. डबीच्या झाकणाच्या मदतीने आपण याला कट करून घेणार आहोत. आता आपला स्माइलीचा चेहरा बनवून तयार आहे. आता आपण स्ट्रॉच्या मदतीने स्माइलीचे डोळे बनवून घेणार आहोत. आता आपले स्माइलीचे डोळे बनवून तयार आहे. आपण चमच्याच्या मदतीने याची स्माइल बनवून घेणार आहोत. या स्माइली बनवून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. आता आपल्या स्माइली बनवून तयार आहे. स्माइली तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. आता आपले तेल गरम झाले आहे. आता आपण त्यामध्ये बनवून घेतलेल्या स्माइली टाकून घेऊ. आता आपण या स्माइलीला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपल्या स्माइलींना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण या तेलातून काढून घेऊ.
तुमच्या मुलांना आवडतील अशा पोटॅटो स्माइली घरच्या घरी बनवा। रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय बाय।